नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञानविषयी महत्त्वाचे काही प्रश्न, उत्तरे तसेच स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाणी कोणत्या प्रकारच्या संयुगातून बनलेले आहे असा प्रश्न आहे. पाण्याचे रेणुसूत्र जर पाहिल्यास H2O असे येणार आहे. H2 हे हायड्रोजन आणि O हे ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून तयार होतो. त्यामुळे पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या संयोगातून बनलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील वायुमंडलाचा प्रमुख घटक कोणता आहे? पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला सामान्यतः तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे काल्पनिक स्तर प्रत्येक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे 4 किंवा 5 थर बनवलेले दिसतात. याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू नायट्रोजन हा आहे आणि त्यानंतर ऑक्सिजन येतो. नायट्रोजनचे प्रमाण 78% इतके असून ऑक्सिजन हे 21% इतके आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पृथ्वीवर सामान्यतः 5 महासागर आढळून येतात. त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्युतधारा मोजण्यासाठी कोणता यंत्र वापरला जातो? तर ॲमीटर किंवा ॲम्पीमीटर हे विद्युतधारा मोजण्यासाठी उपकरण वापरताना दिसतो. पुढील प्रश्न, जलचक्राच्या मुख्य घटकाचा क्रम कसा येतो? जलचक्रामध्ये पाणी हे पर्जन्याच्या स्वरूपामध्ये, जलाशयाच्या साठवणुकीतून त्याचे बाष्पीभवन होते, कंडन्सेशन होऊन पुन्हा जलसंचय होतो. ही प्रक्रिया परत परत चालू राहते आणि याच्यातून आपल्याला जलचक्र निर्माण झालेले दिसून येते. सूर्याची ऊर्जा कशापासून निर्माण होते? न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे हायड्रोजनच्या 4 अणूपासून हेलियमचा एक रेणू तयार होतो आणि याच्यातून न्यूक्लिअर फ्युजन होतं. याच्यातून आपल्याला सूर्यापासून किरणे आपल्या पृथ्वीवर आणि दुसऱ्या ग्रहांवर देखील गेलेले आपल्याला दिसून येतात. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? मंगळ ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो कारण त्याच्या पृष्ठभागावर लाल रंगाचे धूळ आपल्याला झालेले दिसून येते. विजेचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? व्होल्टमीटर हे विजेचे मापन करण्यासाठी किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाते. पृथ्वीवर सर्वात मोठा संप्रेषणचा वापर कुठे होतो? तर सॅटेलाईटवरती आपल्याला याचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला दिसून येतो. चंद्राची चमक कशामुळे किंवा कोणत्या घटकामुळे निर्माण होते? तर सूर्याच्या प्रकाशामुळे त्याच्यावर चंद्राचे परावर्तन झाल्यानंतर ह्याचे प्रकाशमय झालेले आपल्याला आढळून येते. कोणत्या वयात मानव शरीराच्या सर्वात मोठ्या हाडाचा आकार पूर्ण होतो? तर 25 वयामध्ये मानवी शरीरात सर्वात मोठ्या हाडाचा आकार पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. इलेक्ट्रॉन कोणत्या कणामध्ये सामील असतो? तर इलेक्ट्रॉन हा अणूमध्ये असतो. अणूमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन हे केंद्रामध्ये दिसतात आणि इलेक्ट्रॉन कक्षेच्या बाहेर आपल्याला फिरताना दिसतो. प्रोटॉन हे धनभार असतात, न्यूट्रॉन उदासीन असतात आणि इलेक्ट्रॉन यांच्यावर ऋणभार आपल्याला असलेला आढळून येतो. हे कक्षेमध्ये फिरत असतात. 2, 8
18, 32 म्हणजे 2n वर्ग या सूत्रानुसार ह्यांची वर्गवारी किंवा विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. पुढील प्रश्न, पृथ्वीवरील जीवनासाठी मुख्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? पृथ्वीवरील मुख्य ऊर्जा स्रोत हा सूर्य आहे. संख्यांचा 100% म्हणजे 100%च येणार आहे. ध्वनीच्या गतीचा सामान्य मूल्य किती आहे? तर सामान्यतः ध्वनी हे 343 मीटर पर सेकंद इतक्या कक्ष तापमानामध्ये असलेला आढळून येतो. काचेचे घन म्हणजे काय? तर एक सामान्य क्रिस्टल आहे. क्रिस्टली असणारा पदार्थ आपल्याला दिसून येतो. पुढील प्रश्न, गॅलिलिओने कोणत्या विज्ञान शाखेत योगदान दिले आहे? तर गॅलिलिओ हा भौतिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण काम केलेला व्यक्ती आपल्याला आढळून येतो. शास्त्रज्ञ म्हणून गतीच्या सिद्धांतावर देखील त्याचे योगदान आपल्याला असलेले दिसून येते. पुढील प्रश्न, कोणते यंत्र तापमान मोजण्यासाठी वापरले जाते? तर तापमान सामान्यतः आपल्याला थर्मोमीटरने आपण मोजलेले दिसून येते. पृथ्वीच्या वायुमंडलात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो? नायट्रोजन वायू 78%, ऑक्सिजन 21%. सी या शब्दाचा रासायनिक चिन्ह कोणत्याही वस्तूपासून मिळवले जाते? तर सी हे कार्बनचे रासायनिक चिन्ह आहे. खगोलशास्त्रात कोणाचे योगदान सर्वाधिक आहे? खगोलशास्त्रामध्ये गॅलिलिओचे योगदान सर्वाधिक आपल्याला असलेले आढळून येते. विशेषतः टेलिस्कोपच्या वापरामुळे ह्यांचे योगदान सर्वात जास्त आपल्याला झालेले दिसून येते. प्रकाशाची गती किती आहे? तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी प्रकाशाची गती असलेली दिसून येते. हे एक महत्त्वाचे शास्त्रीय प्रमाण आहे आणि अणु आणि द्रव्यांच्या गतीसाठी मूलभूत आहे. शरीरातील किती हाडे असतात? सामान्यतः प्रौढ व्यक्तीमध्ये शरीरामध्ये 206 इतके हाडे असतात. मूल जेव्हा जन्मते त्यावेळी अंदाजे 370 पर्यंत हाडे आपल्याला असलेले आढळून येतात. जसजसे मोठे होईल त्या पद्धतीने त्याचे हाडे एकमेकांना जोडली जातात आणि प्रौढावस्थेमध्ये 206 हाडे असलेले आपल्याला आढळून येतात. सौरचक्रामध्ये एक कक्षातील ग्रह किती वेळात पूर्ण करतो? तर सौरकक्षामध्ये पृथ्वीची कक्षा ही सूर्यकक्षेत 365 दिवसाची इतके असलेले आढळून येते. म्हणून आपण त्याला 1 वर्ष पूर्ण झाले असे म्हणतो. पाण्याची रासायनिक संरचना काय आहे? तर पाण्याची रासायनिक संरचना ही H2O आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे संयोजन होऊन H2O याची संरचना तयार झालेली दिसून येते. कोणता पदार्थ कडकपणासाठी प्रसिद्ध आहे? तर हिरा पृथ्वीवरील सर्वात कडक पदार्थ मानला जातो. ह्याचा वापर विविध उद्योगामध्ये केला जातो. काळ्या हिऱ्याचा वापर काच कापण्यासाठी करतात. तसेच कार्बनी पदार्थामध्ये हिरा येणार आहे. अधातू पदार्थामध्ये हिरा येतो. पुढील प्रश्न, ग्रहांची गती कशामुळे प्रभावित होते? ग्रहांची गती ही सामान्यतः सूर्याचे गुरुत्वाकर्षण बलामुळे प्राप्त झालेले दिसून येते. सूर्याचे आकर्षण ग्रहांना त्यांच्या कक्षेत ठेवते. माणसाच्या शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? माणसाच्या शरीरातील सर्वात मोठे अवयव त्वचा हे येणार आहे. कारण ते शरीराचे संपूर्ण संरक्षण करते, उष्णतेचे नियंत्रण करते. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचे
अवयव आहे? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. सार्वभौम गुरुत्वाकर्षण सिद्धांत देखील त्यांनी मांडलेले दिसून येते. पाणी कधी बाष्पित होते? तर 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. धन्यवाद. आपण आज इथेच थांबणार आहोत. पुढील प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ.